ते बघायचं आता राजू म्हात्रे आणि रवींद्र पाटील अशी सलामीची जोडी मैदानामध्ये गेलेली आहे. जरा बाजूला इकडे जरा रवींद्र पाटील स्ट्राईक घेतात, नॉन स्ट्राईकला ते राजू म्हात्रे आणि गोलंदाजी करतात जितू सोनार. सामन्याला सुरू होतं, पंचांचा आम्हाला इशारा येतोय. सामन्याला सुरू होतं, 5 षटकांचा सामना आहे. आता बघायचा आहे एकसर 20 संघ आपल्या घरच्या मैदानामध्ये किती स्कोर आपल्या संघासाठी टाकतोय ते. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू आणि लेग साईडला फिरून मारला. एक धाव पूर्ण केलेले आहे. 2-2 शतरक्षक तिथे येतात. चांगलं शतरक्षक तिथं जोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये झालेलं आहे आणि 2 धावेने श्री गणेशा केलेला आहे एकसर 20 संघाने आपल्या संघाचा आणि रवींद्र पाटील यांनी आपल्या 2 संघाने आपलं खातं उघडलेलं आहे. अशा प्रकारे 2 धावा पहिल्या चेंडूवरती जमा झालेल्या आहेत आणि पुन्हा तयार गोलंदाजी करण्यासाठी जितू सोनार. ओ यावेळी पुन्हा कट लावून येतो. इथं बघायचं एक एस्ट्रेक्सच्या मागे तिथं बबन आहे, चांगलं शतरक्षण आणि तिथं चांगली फेकी आलेली. एका धावेचे समाधान मानलेलं आहे. 1 धावेने संघाची धावसंख्या थोडी पुढे सरकते 3 धावा झालेल्या आहेत. पहिलं षटक मैदानात चालू आहे. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम शतरक्षण स्वीकारलेलं दहिसर संघाने आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे ते एकसर 20 संघाला. ओ यावेळी पुन्हा कट लागू चेंडू येतो. इथं पुन्हा बबन यांच्याकडे आणि पुन्हा फेके येईपर्यंत चांगलं रनिंग मिटून केलं. पुन्हा 2 धावा केलेल्या आहेत. त्या 2 धावांना संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 5 धावा होत आहेत. चांगली सुरुवात इथं झालेली दोन्ही सलामीच्या फलंदाजाकडनं. ओ यावेळी पॅट तिकडा घेऊन तिथं चेंडू राहिलेला आहे. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केलेली. 1 धावेनं संघाची धावसंख्या थोडी पुढे सरकते ती 6 धावसंख्या होते. पहिलं षटक मैदान चालू आहे जितू सोनार यांच्या रूपानं. ओ फुलटा चेंडू होता, त्याचा फायदा उचलता आलेला नाही. तर धाव घेण्याचा प्रयत्न नाही. पहिला चेंडू डॉट जातो जितू सोनार यांचा. धावसंख्या स्थिर आहे ती 6 धावा. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालेला, धावसंख्या 6 झालेली आहे. ओ यावेळी पुन्हा मोठा जवळपास एक शतरक्षक 1 धाव पूर्ण केलेले तिथं. दुसऱ्या धावेचा विचार नाहीये. एका धावेचे समाधान मानले. पहिले षटक संपलेले. धावसंख्या झालेली 7. एकही गडी बाद नव्हता. धावसंख्या 7 झालेली आहे. एक चांगली सुरुवात असं म्हणायला हरकत नाही एकसर 20 संघाची. रवींद्र यांनी 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 4 धावा कुठलेले आहेत आणि राजीव म्हात्रे यांनी 2 चेंडूमध्ये 3 धावा. अशा प्रकारे 7 धावा आतापर्यंत धावफळ करत लागलेले आहेत पहिल्या षटकामध्ये. आता दुसरं षटक टाकण्यासाठी भाई आलेले आहेत. आता बघायचं भाई कशा प्रकारे षटक हाताळतात. 35चा गोलंदाज आहे हा आणि त्यांच्या समोर स्ट्राईकला आहेत ते रवींद्र पाटील. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक टाकतायत भाई. ओ यावेळी लेग स्पिन चेंडू झाला. सर कव्हर करता पहिला चेंडू. चांगली सुरुवात भाई यांच्या गोलंदाजीमध्ये. पहिला चेंडू निर्धाव जातो. एकही धाव नाही आहे. धाव संख्या स्थिर आहे ती 7. ओ यावेळी जेल घेण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू त्याच्या हाताला लागलाय. बघायचं आहे आणि चांगलं रनिंग बिटवीन पुन्हा बघायला मिळाले. पुन्हा 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिथं चांगलं रनिंग बिटवीन विकेट राजू आणि रवींद्र यांच्यामध्ये. या 2 धावीने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 9 धावा होत आहेत.
ओ यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बघायचा, 2-2 शतरक्षक झेल टिपण्यासाठी, परंतु नाहीये, थोडा शॉर्ट पडल्यानं अशा प्रकारे 2 धावा पूर्ण केलेले तिथं धावून. आणि चांगली फेकी तिथं बघायचं, तिसऱ्या वेळाचा प्रयत्न होतो की नाही, येस नसतो, कोणीही नाही, तिथं कव्हर करायला कोणी नाहीये. लक्षात ठेवा, नेहमी शतरक्षकाने एसटीच्या इथं धावून यायला पाहिजे दोन्ही एसटीवरती, आणि कव्हर करायला कोणी त्याचा फायदा उचलला. आणि तर 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत धावून. या 3 धावाने संघाची धाव 12 धावा होत आहेत. दुसरं षटक मैदानात चालू आहे. धावसंख्या झाली ती 12. रवींद्र हे 6 धावा काढून 6 धावसंख्येवरती खेळतात. 7 चेंडूमध्ये त्याने 9 धावा केलेल्या आहेत रवींद्रने. ओ यावेळी पुरून मारण्याचा प्रयत्न बघायचा आहे. सेकंड एसटी रक्षक आहे बबन, आणि त्याने कव्हर केलेला आहे चेंडू. एकच धाव मिळते राजू यांना, आणि या 1 धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकते. ते 13 धावा होत आहेत. दुसरं षटक मैदानात चालू आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्या 7. पुन्हा शॉर्ट पिच चेंडू, आणि इथं त्याचा फायदा उचलता आलेला त्याचा एसटेकच्या मागे बघायचं पवन यांच्याकडे. चांगला कव्हर केलेला आणि चेंडू, बाईचा इशारा येतो, आणि अशा प्रकारे 1 धाव मिळते. या 1 धावेनं संघाची धावसंख्या झालेली आहे ती 14 धावा होत आहेत. पुन्हा तिथं पॉइंट मध्ये 1 धाव मिळते. तर बघायचं क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, स्वतः चेंडू घेऊन येत आहेत. ओ फेकी बरोबर नाही आहे इथं, आणि लक्ष नव्हतं फलंदाजाचं. हे मागे पडले, कमी पडले रवींद्र, लक्ष नव्हतं. तर अगोदर धाव घेतली असती, पूर्ण होऊ शकली असती, परंतु रनआउट स्वरूपानं बाद होत आहे. तिथं पहिला गडी बाद होतो. 120 संघाचा धावसंख्या आहे ती 15 धावा. तर त्यांची जागा घेण्यासाठी जातात नवीन फलंदाज शशी पाटील. दोन षटकांचा खेळ संपला. धावसंख्या झालेली ती 15. इथं वादळ सुटलेलं आहे, बघा जरा सांभाळून राहा ग्राउंड मध्ये. आता एखादा प्लेअर जायचा त्या वादला बरोबर. मैदानामध्ये वादळ आलेलं आहे. आता ते जात आहेत समुद्रा पलीकडे. चला सामन्याला सुरुवात करा. 2 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या झाली 15, आणि पहिला 1 गडी रनआउटच्या रूपानं रवींद्र पाटील हे बाद झालेले आहेत, आणि त्यांची जागा घेण्यासाठी आता शशी पाटील मैदानामध्ये गेलेले आहेत. स्ट्राईकला शशी पाटील. आता नवीन गोलंदाजी करण्यासाठी वैयक्तिक पहिला आणि संघाचं 3रं षटक टाकण्यासाठी बबन आलेले आहेत. बबन एक फिरकीपट्टू गोलंदाज आहेत. बघायचं आपल्या संघासाठी कशा प्रकारे षटक हातात आहे. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या झालेली ती 15, म्हणजे प्रति षटकामागे 7.5 धावांचा एव्हरेज झालेला आहे. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे, म्हणजे 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. 18 चेंडूमध्ये नक्कीच मोठी धावसंख्या पाहिजे असेल तर एक मोठी हाणामारी करावी लागणार आहे 120 संघाला.
जेवणाची व्यवस्था सुरू आहे. जे कोणी खेळाडू खेळून झाले त्यांनी जेवून घ्यायचं आहे. त्यांच्या पाठीराखे आले त्यांनी जेवून घ्यायचंय. सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था, सगळ्यांनी जेवून घ्यायचंय. ओ यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू त्यांच्या बॅटला आलेला आहे. बघायचं एक धाव पूर्ण केलेली आहे. बाईचा इशारा येतो, एक धाव मिळते आणि या एक धावीनं संघाची धावसंख्या थोडी पुढे सरकते. ती 16 धावा होत आहेत. हो यावेळी मोठा फटका मारण्याचा पुन्हा चेंडू काय बॅटच्या संपर्कात आलेला नाही पाहिजे तसा आणि त्याच्यावर पुन्हा 42 रुपयानं आणखी एक धाव मिळते. 120 संघाला. एक धावेनं संघाची धावसंख्या होती ती 17 धावा होत आहेत. हो यावेळी पुन्हा मी म्हटलं की लेग स्पिन अप्रतिम गोलंदाजी करतात बबाने. आत्ता पहिला चेंडू त्यांचा डॉट गेलेला आहे आणि अशा प्रकारे श्रेष्ठ रक्षक जयेंद्र ठाकूर कव्हर करतात. पुन्हा तयार गोलंदाजी करण्यासाठी बबन. हो यावेळी मोठा फटका मारण्याचा बघायचा तिकडे झेल घेण्यासाठी तिथं आणि थोडा अखूड पडलेला आहे झेल आणि अशा प्रकारे 2 धावा धावून पूर्ण केले शशी पाटील यांनी. नाही 2 धावीनं संघाची धावसंख्या झालेली आहे ती 19 धावा होत आहेत. तिसरं षटक मैदानात चालू आहे. धावसंख्या 19, एक गडी बाद. अजूनही चौकार किंवा षटकार बघायला मिळाला नाही. 120 संघाकडनं 1-1, 2-2 धावीने धावसंख्या 19 वर पोहोचलेली आहे. ओ यावेळेस सुरेख शॉट मारला. ग्राउंड शॉट बघायचे क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरा तितकीच चांगली फेकी नाही तिथं बघायचं आहे. दुसरी धाव देखील कव्हर करता आलेली नाही गोलंदाजाला आणि अशा प्रकारे 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या थोडी पुढे सरकते ती 21 धावा होत आहेत. शशी आणि राजू एक दोन्ही चांगले फलंदाज आहेत 120 संघासाठी. हो थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता. पुन्हा त्याचा फायदा उचलता आलेला नाहीये शशी यांना आणि चेंडू 1+1 म्हणजे वाईट घोषित केलेला आहे पंचाने तो आणि 1+1 अशा 2 धावा मिळतात. या 2 धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 23 धावा होत आहेत. ओ यावेळी आणि अशा प्रकारे आणखी एक चोरटी डाव घेतलेली असं म्हणायला हरकत. लेग बाईचा इशारा येतो. एक अवांतर धाव मिळते आणि अवांतर धावेने संघाची धावसंख्या झालेली ती 24 धावा होत आहेत. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 24 झालेली आहे म्हणजे 18 चेंडूमध्ये 24 झालेल्या धावा आणि एक गडी बाद झाला 120 संघाचा. आता उरलेल्या 12 चेंडूचा खेळ बाकी. या 12 चेंडूमध्ये कमीत कमीत 15 ते 20 धावा आल्या तर एक चांगलं टार्गेट होऊ शकतं आणि ते करायला पाहिजे, प्रयत्न करायला पाहिजे. कारण अजूनही एकाही चौकार आणि षटकार आलेला नाही आहे 120 संघाच्या फलंदाजाकडनं. मिलिंद आलेले गोलंदाजी करण्यासाठी. वैयक्तिक पहिलं संघाचं 4थं षटक टाकण्यासाठी आणि समोर स्ट्राईक वरती आहे ते राजू म्हात्रे. नॉन स्ट्राईकला शशी पाटील. ओ एवढा मोठा फटका बघायचा क्षेत्ररक्षक आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि दुसरी धाव देखील चांगलं रनिंग बिटवीन द विकेट झालेलं आहे. इथं 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावेनं संघाची धावसंख्या झालेली ती 26 धावा होत आहेत. पहिल्याच चेंडूवरती 2 धावांचा मार पडलेला मिलिंद यांना आणि 2 धावेनं धावसंख्या झालेली 26.
ओ कव्हर मध्ये सुरक्षा शॉट मारला तिथेही क्षेत्ररक्षक बघायचं चेंडून थोडा चकवा दिलेला आहे. एकदा पूर्ण दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे आणि चेंडू किती 2 धावा इथं मिळतात. किती धाव संख्या 28. पुन्हा तयार मिलिंद. चेंडू निर्धाव जातोय. हॅलो हा बोला किती वाजता भेटेल. धावा. आता नवीन फलंदाज खेळण्यासाठी रणजित मात्रे मैदानामध्ये जातात. एक अप्रतिम चांगला चेंडू होती. राजू मात्रे सलामीला गेले होते आणि राजू मात्रे याने 14 धावा काढून ते बाद झाले. 9 धावा काढून बाद झाले. त्यांचा जागा घेण्यासाठी आता रणजित मात्रे गेलेले आहेत. रणजित मात्रे बघायचं आता किती शेवटचा चेंडू आहे. चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. रणजित यांच्या माहितीसाठी 28 धावा धावफलकावर लागल्यात. त्या एकही चौकार किंवा षटकार नाहीये. 1-1 2-2 धावा काढून धावा केलेल्या आहेत आणि अशा प्रकारे एलबीडब्ल्यूच्या रूपानं आणखी एक गडी लागोपाठ दुसरा गडी बाद होतोय. नवीन फलंदाज खेळासाठी अरुण पाटील मैदानात जातात. पहिले षटक हाताळलं जितू सोनार आणि त्याने 7 धावा दिल्या होत्या. त्याच्यानंतर भाई यांनी षटकात त्याने 8 धावा देऊन एक गडी बाद केला. त्याच्यानंतर बबन यांनी षटक हाताळत त्याने 9 धावा दिल्या होत्या आणि त्याच्या मिलिंद याने आता अप्रतिम षटक हाताळले. 4 धावा देऊन 2 गडी बाद केले. एक चांगलं षटक दैसर संघासाठी त्याने हाताळलेलं आहे. अप्रतिम. आता शेवटचे 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघायचं 28 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत आणि गडी बाद झाले ते 3. आता शेवटचे 6 चेंडू. बॉलरचं नाव सांगा जरा. विनोद. हो यावेळी चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर सर एस्ट्रेक्सच्या हातामध्ये जातोय. निर्धाव जातोय. चांगली सुरुवात विनोद यांच्या गोलंदाजी मधना. धाव संख्या स्थिर आहे ते 28.
ह्या ओपन मैदानामध्ये अजूनही एक षटकार किंवा चौकार बघायला मिळाला नाहीये. ज्यात 28 धावा फलकावर लागले ते एक एक दोन दोन धावा करून ते पूर्ण केलेले आहेत. शशी पाटीलकडनं फार मोठी अपेक्षा आहे षटकार चौकाराची, पण एकही षटकार चौकाच्या बॅटमध्ये निघत नाहीये. आणि नवीन फलंदाज खेळण्यासाठी मैदानात अरुण पाटील उतरलेले आहेत. जरा स्टंप वरती पाणी टाका पाहिजे असेल तर. विनोद तयार पुन्हा गोलंदाज, पहिला चेंडू त्यांनी धाव टाकलेला आहे. ओ यावेळी मोठा फटका मारलाय, बघायचा आहे चेंडू. पहिल्या चौकाराची नोंद झालेली आहे इथं, पहिल्या चौकाराची नोंद. शशी या 4 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती 32 धावा झालेल्या आहेत. ओ फुल टच चेंडू होता, परंतु उजव्याच्या भरपूर बाहेर तो सोडून दिला आणि पंचांनी तो वाईट घोषित केलेला आहे. एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावेने संघाची धावसंख्या झालेली ती 33 धावा झालेल्या आहेत. पुन्हा फुलटा चेंडू आणि इथं बघायचा चेंडू जातो तो षटकारासाठी. आणखी एक पहिल्या षटकाची नोंद झाली. नो बॉलचा इशारा, म्हणजे 1+6 म्हणजे 7 धावा मिळतील इथं. धन्यवाद डीजे. फुल टॉच चेंडू होता, डोक्यावर आणतो शशी पाटील याने जबरदस्त भिरकावून दिलेला आहे तो सरळ खाडीमध्ये. आणि अशा प्रकारे 6 धावा मिळतात शशी पाटील यांना. मी म्हटलं की शशी पाटीलकडनं मोठी अपेक्षा एक्सेल संघाला होती, ती अपेक्षा ते पूर्ण करतात. पुन्हा तयार खेळण्यासाठी शशी. ओ यावेळी बघायचं चेंडू पुन्हा उजव्याच्या बाहेर, पुन्हा इथं वाईटची नोंद झाली. एक अवांतर धाव मिळते. गोलंदाजाची लेंथ बिघडून टाकलेली आहे. एक चौकार आणि षटकाराने शशी पाटील याने. या अवांतर धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती 41 धावा झालेल्या आहेत. शेवटचं षटक मैदानात चालू आहे. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू त्या बॅट लागला, एक धाव पूर्ण केलेली आहे. बघायचं दुसरी धाव घेण्यासाठी क्षेत्ररक्षक फार लांब ओढते आहे. दुसरी धाव देखील आरामात पूर्ण झालेली आहे. इथं स्वतः चेंडू घेऊन जाता अशा प्रकारे बाईचा इशारा येतो. या 2 धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती 43 धावा झालेल्या आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. समोर स्ट्राईकवर येते शशी पाटील. आणि इथं चांगली फेकी होती, यष्टिरक्षकाला कव्हर करता आला नाही, नाही तर आता रनआउटच्या रूपाने एक मोठी विकेट मिळाली असती. परंतु 2 धावा, चांगलं रनिंग बिटवीन विकेट, 2 धावा पूर्ण केलेल्या. त्या 2 धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती 45 धावा झालेल्या. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. बघायचं पूर्ण करतात एखादा षटकार आणि चौकाराला तर धावसंख्या 50 पर्यंत जाऊ शकते. बघायचं आता 2 चेंडूचा खेळ बाकी आहे शशी पाटील यांच्या माहितीसाठी. आणि नॉन स्ट्राईकला ते अरुण पाटील. हो यावेळी पुन्हा
एकच धाव मिळते. एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते 46 धावा. आता शेवटचा चेंडू अरुण पाटील माझ्या शेवटचा चेंडू आहे. बघायचा शेवटच्या चेंडूवरती एखादा मोठा फटका येतो की डॉट जातो चेंडू. ते धावसंख्या झाली 46 धावा. हो यावेळी शॉर्टपिच चेंडू होता. एक धाव पूर्ण केली. दुसरा घेण्याचा प्रयत्न बघायचा आहे. आणि इथं विकेट गमावलेले आहेत. 1-2 धाव पूर्ण झाल्या होत्या आणि तिसरी धाव घेताना आणखी एक गडी बाद होतोय. धावसंख्या झाली होती 48 धावा झाल्यात आणि 49 धावांचं टार्गेट दिलेलं आहे ते दहिसर गावदेवी संघाला. पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जोनसने यायचा आहे. पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता जोनस. आपण आपला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेण्यासाठी यायचा आहे. आणि वाघवेळ संघाचा राकेश दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. राकेश दुसरा मॅचचा मॅन ऑफ द मॅच राकेश वाघवेळ. दिलं का? दोघांनाही दिलं. जोनस बाके. चला कॅप्टन गोडदेव आणि मोरवा. हॅलो. गोडदेव संघाचे कर्णधार पंकज आणि आर के मोरवा मेघनाथ मात्रे टॉस साठी यायचे आपण लगेचच. दहिसर संघ खेळाडू कक्ष या ठिकाणी आहे. यारो के यार खेळाडू कक्ष इथूनच फलंदाजी करण्यासाठी आपण उतरावं लागेल. तर दोन कर्णधार. चला गोडदेव संघ कॅप्टन पंकज. गोडदेवचा कर्णधार कोण आहे? पंकज आहे ना? भावेश पाटील. टॉस साठी पाठवून द्या नंदूभाऊ. टॉस साठी पाठवून द्या. तर वळतोय आपण पहिल्या फेरीच्या शेवटच्या सामन्याच्या दिशेने. टॉस बॉक्सच्या दिशेने आपण येतोय. हे जो आपण टॉस बॉक्स मित्रांनो पाहतोय हे टॉस बॉक्स आहे रॉयल गार्डन रिसॉर्ट च्या माध्यमातून हे टॉस बॉक्स या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. सन्माननीय श्री हरेश्वरजी पाटील साहेब हरेश्वरजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. 5 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघनायकांना आम्ही सूचना देतोय जर जुने चेंडू आमच्याकडे अवेलेबल नसतील कारण जास्तीत जास्त चेंडू खाडीत जात आहेत. जुने चेंडू आमच्याकडे जर अवेलेबल नसतील तर नवीन चेंडूने खेळावा लागेल. भले ते षटक 5वा असू द्या या 5व्या षटकातील शेवटचा चेंडू असू द्या. हे मी क्लिअर करतोय टॉस करण्याच्या अगोदर. हरेश्वरजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल. छापचा कॉल आहे आर के मोरव्याचा. छाप येतोय. टॉस विन होतोय. तर यस काय निर्णय असेल? मेगा विन द टॉस अँड चॉईस द बॅट बॉल फर्स्ट. क्षेत्ररक्षण. जास्त वेळ घेत नाहीये. काय म्हणशील नंदू पाटीलनं आणि पप्पू मात्रेनं जे खास करून या स्पर्धेमध्ये एक वेगळं आणलेलं आहे की आपण मॅन ऑफ द मॅच
सॉरी बॅट्समॅन बॉलर्स अँड सिरीज जे आपण ट्रॉफ्या देतोय प्रत्येक वर्षी प्रत्येक स्पर्धेमध्ये, त्यांची एक एक वेगळी संकल्पना आणली आहे की आपण जो बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समॅन ठरणार त्याला आपण शूज बॅट आणि जो सिरीज घेणार त्याच्यासाठी शूज आणि बॅट असे त्यांनी एक पारितोषिक आणले. त्याबद्दल तू काय म्हणशील? कारण ट्रॉफी आता भरपूर जण ठेवतात आणि हे काहीतरी वेगळं आकर्षण आहे, त्यामुळे खूप चांगली संकल्पना आहे त्यांची. आणि ट्रॉफ्या तर भरपूर जण असतात, आपण आता एवढी वर्ष खेळलो, ट्रॉफ्या भरपूर झाल्यात, थोडं काहीतरी वेगळं शूज बॅट वगैरे, त्यामुळे चांगली संकल्पना आहे त्यांची. तर नक्कीच मेघा या स्पर्धेसाठी शुभेच्छा असतील. भावेशच्या दिशेने बोलतोय. भावेश, नक्कीच तुझ्या मनाच्या विरुद्ध निर्णय लागला असेल, कारण नाणेफेक तू हरतोस, तर तुझा निर्णय आता ह्यावेळेस तू जर टॉस जिंकला असता तर तुझा निर्णय या ठिकाणी काय असता? फिल्डिंग करण्याचं. या ठिकाणी तुला आता बॅटिंग करायची आहे आरकेच्या अगेन्स्ट. किती टार्गेट सेट करशील अंदाजे? 50. कशी वाटली ही नवीन संकल्पना नंदू पाटील आणि पप्पू मात्रेच्या माध्यमातून, शूज बॅट अँड सिरीज वाल्याला शूज आणि बॅट? सुंदर कल्पना आहे, सध्या त्याचीच गरज आहे आपल्याला बॅटची. नक्कीच, म्हणजे प्रत्येक जो खेळाडू एक दर्जेदार खेळी करेल त्या खेळाडूला उपयुक्त अशी वस्तू आहे. काय म्हणशील या संपूर्ण आयोजनाबद्दल आणि ज्या ट्रॉफ्या आहेत? कारण आपण आगरी कोळी समाजाच्या मॅचेस खेळतोय, आपल्यामध्ये पैसा येत नाहीये, सर्व असतं ते आपल्या गावाच्या विजयासाठी. आपल्या टी शर्टचा जो लोगो असतो त्या लोगोसाठी आपण खेळतोय. तर ज्या ट्रॉफ्या तुला दिसत आहेत त्या ट्रॉफ्यांविषयी काय म्हणशील? सुंदर ट्रॉफी आहेत आणि ग्राउंड पण सुंदर आहे. काय गोडदेवच्या स्पर्धेमध्ये असं काही वेगळं आकर्षण पाहायला मिळेल आम्हाला? तोच विचार करतो आम्ही पण, पुढे कसं काय करायचं आपलं आयोजन चांगल्या पद्धतीने. भावेश, तुला देखील शुभेच्छा असतोय. वळतोय या चालू सामन्याच्या दिशेनं. गरमी मोठ्या प्रमाणात आहे. मी तर प्रत्येक संघातील खेळाडूला विनंती करतोय की मैदानाच्या आतमध्ये जाताना एखादा फ्रूट नक्कीच आहार करून जा. ऍपल असेल तर ऍपल खा, खास करून केळं असेल तर केळ्याचं सेवन करा आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये उतरा, जेणेकरून डिहायड्रेशन पासून आपण वाचू शकाल. हॅलो नंदू भाऊ, कॅटरस कोण आहेत आपले? कॅटरस संतोष कॅटरस. खूप सुंदर जबरदस्त जेवण. प्रत्येक खेळाडू सांगतोय खूप स्वादिष्ट जेवण आहे. तर त्यांचं देखील या ठिकाणी आम्ही विशेष आभार मानतोय. त्यानंतर पुन्हा एकदा जेवण अजूनही सुरू आहे. जे कोणी जेवायचे असते त्यांनी जेवून घ्यायचं आहे. संतोष कॅटरस, मंगेश भाऊ यांनी प्लीज आपण हॅलो, चला सामन्याला सुरुवात करा, वेळ वाया घालू नका. सलामीची जोडी मैदानामध्ये. जरा जायचं, जरा फलंदाजी नावं सांगा जरा आम्हाला. नॉन स्ट्राईकला बबन आहेत आणि स्ट्राईकला संतोष कॅटरर्स यांचे बंधू मंगेश भाऊ, आपण कुठं असतील तर आपण खूप कृपया मंचावर यायचं आहे. मंगेश भाऊ, संतोष कॅटर्स चे मंगेश भाऊ, आपण कुठे असाल तरी मंचावर यायचं आहे. खरोखर अप्रतिम जेवण संतोष भाऊ, खूप खूप धन्यवाद. असं वाटलं की आमच्या गृहिणींनीच आज जेवण केलं. खूप अप्रतिम जेवण. पळतोय सामन्याकडे. पहिल्या चेंडूवरती सुरुवात केली, एका धावेने श्री गणेशा केलेला आहे. आता आता स्ट्राईक घेतात ते बबन पाटील, बॉलर यववन पाटील. पुन्हा फुलटा चेंडू आणि त्याचा फायदा उचलता आला बबन यांना. बघायचं ते क्षेत्ररक्षक एक धाव पूर्ण केले, दुसरा घेण्याचा प्रयत्न धोकावतोय काय, पण चांगलं रनिंग बिटवीन विकेट तिथं झालेलं आहे. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. यववन पाटील, फुलटा चेंडू होता, फायदा उचलता आलेला आहे बबन यांना आणि अशा प्रकारे या 2 धावा त्याने पूर्ण केल्या. त्या 2 धावाने संघाची धावसंख्या झाली ती 3 धावा होता. तिथं चांगली सुरुवात. इथं 49 धावांचं टार्गेट दिलेलं आहे जिंकण्यासाठी तुम्हाला 5 षटकामध्ये. दोन बॉलतील पुन्हा सुरेख शॉट मारले तर बघायचं क्षेत्ररक्षक किशोर पाटील.
चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी तिथं आलेली आहे आणि अशा प्रकारे एकच धावेचं समाधान मानावं लागलेलं आहे. एक धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती 4 धावा होत आहेत. 3 चेंडूमध्ये 4 धावा आतापर्यंत जमा झालेल्या आहेत. एकही गडी बाद नव्हता. चांगली सुरुवात कारण 49 धावांचा टार्गेट दिलेला जिंकण्यासाठी आणि आता स्ट्राईकवर आहेत त्या मिलिंद. पुन्हा फुल टच चेंडू. गोलंदाजी इथं बरोबर होत नाही यवन यांची. प्रत्येक चेंडू बॅटवर येतो आणि पण त्याचा फायदा उचलता येत नाही दैसाच्या फलंदाजाला. एकच धाव मिळते. एक धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती 5 धावा होत आहेत. पुन्हा फुल टच चेंडू. पुन्हा कव्हर मध्ये सुरेख शॉट मारला. एक धाव पूर्ण केली तिथं. एका धावेत स्वतः चेंडू घेऊन येते. एका धावेतच समाधान मानावं लागले. एक धावेनं धावसंख्या पुढे सरकते, ती 6 धावा होत आहेत. पहिलं षटक मैदानात आले. आतापर्यंत 4 चेंडू फुलटा टाकले होते, परंतु एकही चौकार षटकार मारता आलेला नाही दैसरच्या फलंदाजाला. शेवटचा चेंडू आता. पुन्हा कव्हर मध्ये पुन्हा एकच धाव तिथं मिळते बघायचं. पुन्हा कव्हर झाला चेंडू. अशा प्रकारे पहिलं षटक संपलेलं. धावसंख्या झालेली 7. 49 धावांचा टार्गेट दिले तुम्हाला 5 षटकामध्ये आणि धावा झालेल्या त्या 7. एकही गडी बाद नाहीये. एकसर बी संघाच्या पहिल्या सुरुवातीला एकही गडी बाद नव्हता. 7 धावा झाल्या होत्या. सामना संपला की दोन्ही संघाचा एक एक खेळाडू पंच म्हणून जाईल. सामना संपायच्या अगोदर मी क्लिअर करतोय, सामना संपला की दोन्ही संघाचा एक एक खेळाडू पंच म्हणून मैदानाच्या आतमध्ये जाईल. दोन्ही पंचांना आपण लंच साठी ब्रेक देतोय. धन्यवाद. बरोबर सकाळपासून उन्हामध्ये उभे आहेत, त्यांना आता लंच द्यावंच लागेल. तेव्हा दोन संघामधलं 2 पंच म्हणून तिकडे जायचं आहे मॅच संपल्यानंतर. पिंट्या पिंट्या बोल काय सही. पिंट्या 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 ज्ञानेश्वर पाटीलचा पिंट्या. तो पिंट्या पाटील काय त्याचं नाव. पिंट्याच आहे त्याचं नाव. पिंट्या नाही. कोण आहे यवन. कोण आहे पिंट्या. पिंट्या सांगतो तरी. पिंट्या मला ओळखत नाही. काय रुचन भाऊ तुमच्या गावातलं मला तुम्हाला ओळखत नाही. पोट मोठं झालं. एक धाव पूर्ण केली तिथं. चांगलं शतरक्षण तिथे चांगली फेकी आलेली आहे तिथं. अशा प्रकारे कव्हर करणं फार गरजेचं आहे. माफ करा, बॉलरचं नाव योगानंद आहे. समोर स्ट्राईकवर आहेत ते मिलिंद. आतापर्यंत धावा लागले तर 9 धावफलकावरती. दुसरं षटक मैदान चालू आहे. पुन्हा यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रदर्शन इथं बघायचा आणि इथं धोका होऊ शकतो इथं आणि रनआउटच्या रूपानं गडी बाद होतं. लक्ष नव्हतं मिलिंद यांचं. सरळ धावा सुटले, चेंडू तिथंच राहिला. त्याचा फायदा पुरेपूर उचलला राजीव म्हात्रे याने आणि पहिला गडी रनआउटच्या रूपानं बाद होतोय. नॉन स्ट्राईकला तर आहे तो हा मिलिंद आहे. आता चाललाय तो जयेंद्र ठाकूर. नॉन स्ट्राईकला तिकडे गेला. बबन आउट झाला. हा बबन आउट झाला. नवीन फलंदाज बबनची जागा घेण्यासाठी जयेंद्र ठाकूर मैदानामध्ये गेलेले आहेत. एक धोकादायक फलंदाज आहेत. बघायचं आपल्या संघासाठी त्यांची नक्कीच अपेक्षा असणार मोठ्या खेळीची. बघूया काय करतात. समोर गोलंदाजी करतात ते योगानंद.
समोर स्ट्राईकवर आहेत ते जयेंद्र ठाकूर. बघायचं किती धावेनं आपलं खातं उघडतात, संघाला किती धावांचं योगदान देतात ते. हो, यावेळी उजव्याच्या भरपूर बाहेर चेंडू पंचांनी अजित मात्रे आणि वाईट घोषित केला. एक अवांतर धाव मिळते. या अवांतर धावेने संघाची धाव संख्या 2 आकडी 10 धावा होत आहेत. एक गडी बाद. दुसरं षटक मैदानात चालू आहे. पुन्हा फुलटच चेंडू इथं आणि चेंडू जातोय तो 4 धावेसाठी. म्हटलं की एक धोकादायक फलंदाज जयेंद्र ठाकूर आणि पहिल्या चौकाची नोंद. शुभम शुभम धाव संख्या 14. एक गडी बाद. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेले आहेत. हो, यावेळी नक्की जोरदार अपील पंचांकडनं बघायचं आहे. तर पंच नाहीये इथं. दोन्ही पंच आता विचार करून काय तो निर्णय देतील बघायचंय. आणि तो पंचाने वाईट आउट दिलेला आहे इथं. जयेंद्र ठाकूर थोडे नर्वस झालेले आहेत. जयेंद्र ठाकूर नर्वस होऊन पागे पडतायत. आता त्यांची जागा घेण्यासाठी विनोद मैदानामध्ये जात आहेत. जोरदार अपील केले दोन्ही पंचांनी. विचार करून निर्णय दिलेला ना अशा प्रकारे जयेंद्र हे बाद झालेले आहेत. त्यांची कॉट लागली होती आणि अशा प्रकारे आणखी एक गडी बाद होता दैसा संघाचा. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये जातात ते विनोद. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू आता शिल्लक आहे. धाव संख्या झाली ती 14. 2 गडी बाद. डावखुरे फलंदाज विनोद मैदानामध्ये. यावेळी समोर खेळत एक धाव पूर्ण केले. तिथं रणजित म्हात्रेचा चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. इथं धोका होऊ शकतो की काय बघायचं आहे, परंतु नाहीये. चांगलं रनिंग बिटवीन विकेट बघायला मिळाले आणि 2 धावा पूर्ण केले. चांगलं क्षेत्ररक्षण तितके चांगले फेक आलेले. अशा प्रकारे 2 धावा पूर्ण केले. त्या 2 धावांनी संघाची धाव संख्या झालेली ती 16 धावा होत आहेत. 2 षटकाचा खेळ संपला. प्रति षटकामागे 8 धावांचा एव्हरेज झालेला आहे. आता शेवटच्या 3 षटकाचा खेळ बाकी, म्हणजे 18 चेंडूमध्ये 33 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 18 चेंडू आणि 33 धावा. अजूनही सामना रंगतदार स्थितीमध्ये, कोणी जिंकू शकतं बघायचं. आता 3 षटकाचा खेळ बाकी आहे, म्हणजे प्रति षटकामागे 11 धावांचा एव्हरेज पाहिजे दैसा संघाला सामना जिंकण्यासाठी. 18 चेंडूमध्ये 33 धावा.
नवीन गोलंदाज अरुण पाटील वैयक्तिक पहिला आणि या संघाचं तिसरं षटक टाकण्यासाठी अरुण पाटील आलेले आहेत. अरुण समोर ऐकूयात मिलिंद. 18 चेंडू मध्ये 33 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी दहिसर संघाला. एक धाव मिळते. एक धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 17 धावा होत आहेत. डावखोरे फलंदाज विनोद. चला वेळ वाया जास्त घालू नका प्लीज, तुम्हाला विनंती करतोय. उलटा चेंडू होता. सफेदार एक धाव पूर्ण केलेले तिथं. ओ धोका होऊ शकतो की काय बघा. बरं तो फेकी व्यवस्थित आलेली नाहीये आणि 2 धावा पूर्ण केलेल्या तिथं. 2 धावाने धावसंख्या पुढे सरकते ती 19 धावा होत आहेत. व चेंडू बॅटची कडा घेऊन तिथं तळायला. एक धाव पूर्ण केलेली आहे आणि एक धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती आता 20 धावा होत आहेत. तिसरं षटक मैदानात चालू आहे. धावसंख्या 20. 49 धावांचं टार्गेट दिलेलं जिंकण्यासाठी तुम्हाला. आता 16 चेंडू मध्ये 29 धावांची गरज. पंधरा 29 माफ करा. 15 चेंडू मध्ये 29 धावांची गरज. समोर ऐकूयाचं मिलिंद. हो यावेळी नक्कीच चांगला चेंडू पडलेला आहे. सर्वश्रेष्ठक राजू मात्र कव्हर करतात. पहिला चेंडू निर्धाव जातोय अरुण यांच्या गोलंदाजी मधला. धाव संख्या स्थिर आहे ते 20. आणि हा चेंडू त्यांच्या हातातनं निसटल्याने डेड बॉल घोषित केल्या पंचाने. अशा प्रकारे एकही धाव नाही किंवा चेंडूही नाहीये. पुन्हा टाकावं लागणार आहे अरुण यांना हा चेंडू. हो यावेळी पुन्हा सेम चेंडू आणि मोठा फटका मारण्याचा. पुन्हा चेंडू एसटी रक्षक कव्हर करतात. निर्धाव जातो. लागोपाठ 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत अरुण पाटील यांनी. चांगली गोलंदाजी त्यांची. धावसंख्या स्थिर आहे 20 धावसंख्येवरती. जे कोणी खेळाडू जेवायचे बाकी असेल जेवून घ्यायचे आहेत. पुन्हा त्यांचा चेंडू यांच्या हातात सुटतो. काय घाम आला की काय त्यांच्या हाताला. पण आणि नो बॉलचा इशारा दिलेला आहे. पंचांनी नो बॉलचा इशारा दिलेला आहे. एक अवांतर धाव मिळते. फक्त कर्णधाराने जायचंय तिथं. बाकी सगळ्यांनी जमू नका. जरा पाणी घेऊन जा मैदानामध्ये. जरा पाण्याची व्यवस्था करा.
तर हसमुख लवकर जायचं धावत पाणी घेऊन. चला इथं नो बॉल घोषित केलेला आहे, वेळ वाया घालू नका. पंच अजित मात्रे काय निर्णय दिलाय? नो बॉल. धन्यवाद. चला म्हणजे एक अवांतर धाव मिळते. या धावेनं संघाची धावसंख्या झालेली 21 धावा झालेल्या आहेत. आता 13 चेंडूचा खेळ बाकी आणि धावा पाहिजे त्या 28. पुन्हा स्ट्राईकला आहेत ते मिलिंद. हो यावेळी पुन्हा मोठा फटका माझा बघायचं तिथं मिलिंद आहे तिथं आणि मिलिंदला चेंडू निसटला त्यांच्या हातामधनं आणि तिथं एक धाव मिळते. 3 धावा बहाल केलेल्या आहेत. खराब क्षेत्ररक्षण तिथं आणि या 3 धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकली. ती 24 धावा होत आहेत. तीन षटकाचा खेळ संपला. धावसंख्या झाली 24. म्हणजे प्रति षटकामागे 8 धावांचा एव्हरेज खेळतो. आता उरलेल्या 12 चेंडू मध्ये धावा पाहिजेत त्या 25. 12 चेंडू आणि 25 धावा. आता गोलंदाजी करण्यासाठी आले चेतन आलेले आहेत. वैयक्तिक पहिला आणि संघाचा चौथा षटक टाकण्यासाठी चेतन आलेले आहेत. चेतन पाटील. 12 चेंडू मध्ये 25 धावांची गरज. नवीन गोलंदाज चेतन आले. धावसंख्या झाले 24. 2 गडी बाद. 3 षटकामध्ये 24 धावा झाल्या. म्हणजे प्रति षटकामागे 8 धावांचा एव्हरेज झालेला आहे. ओ यार मोठा फटका आहे ते बघायचा आहे. चेंडू जातोय तो सीमा रेषेच्या बाहेर. षटकाराची पहिला नोंद झालेली आहे आणि या धन्यवाद तिथे 11 चेंडू मध्ये 19 धावांची गरज आहे. बघा एका षटकाराने थोडं 11-19 पुन्हा फुलटा चेंडू होता. इथं जोरदार अपील पंचाकडे पंचांत फेटाळून लावलेले. 1 धाव पूर्ण केलेली आहे आणि 1 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. ती 31 धावा होत आहेत. 10 चेंडू मध्ये 18 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी दहिसर संघाला. 10 चेंडू आणि 18 धावा.
हो यावेळी मोठा फटका मारलेला आहे, परंतु चेंडू तो तिथं जातोय तो डिक्लेरेशन झोन, म्हणजे तुम्हाला तिथं 2 धावा मिळतील, कारण डिक्लेरेशन झोन आहे इथं. तर ओपन मैदान असता तर नक्कीच त्याचा फायदा चौकार किंवा षटकार मिळाला असता, परंतु 2 धावा इथं मिळतात. या 2 धाव्यानं संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती धावसंख्या होते ती 33 धावा होत आहेत. आता 9 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. खरोखर अजूनही जितू सोनासारखा एक मोठा खेळाडू बाकी आहे. नक्कीच शेवटचे 4 चेंडू असं तरी सामना फिरवतील जितू सोनार, आम्हाला माहिती आहे त्याची फलंदाजी. हो यावेळी पुन्हा चेंडू उजव्या अशीच्या बाहेर आणि तो वाईट घोषित केलेला आहे. खराब गोलंदाजी चेतन यांची. यावेळी पुन्हा मोठा फटका, एक धाव पूर्ण केली तिथं बघायचं, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो काय बघायचं. तर राजीव परत नाही आहे, फेकी येईपर्यंत इथं 2 धावा. चांगलं रनिंग बिटवीन विकेट पुन्हा झालेला आहे, 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आता चेंडू शिल्लक आहेत ते धावसंख्या झालेली आहे 36. 8 चेंडू मध्ये 13 धावाच्या, 8-13. हो अप्रतिम सुरेख शॉट मारला तिथं, परंतु तिथं रणजित मात्रे आहेत. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो का बघा, आणि दुसरी धाव देखील जायचं, कव्हर करायला कोणी नाही आहे, सर्व जागेवर तो त्याचा फायदा पुरेपूर उचललेला आहे. आणि इथं 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. चांगलं रनिंग भेटलेलं विकेट आहे. 3 धावेने संघाची धावसंख्या झाली होती 39 धावा झालेल्या आहेत. आता चेंडू शिल्लक आहे 7 आणि धावा पाहिजेत त्या 10. 7 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. सात चेंडू मध्ये 10 धावांची गरज. आता एक निर्णायक चेंडू आहे, बघायचा या चेंडूवरती किती धावा येतात त्या. जर डॉट चेंडू गेला तर शेवटच्या षटकामध्ये 10 धावा होतील, परंतु ते मोठा फटका आला चौकार किंवा षटकार तर धावसंख्या थोडी कमी होईल. बघूया. शेवटचा चेंडू आहे चेतन यांचा आणि समोर स्ट्राईक वाटते मिलिंद. हो या मोठा फटका मारा, जवळपास क्षेत्ररक्षक तिथं नाही आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे. कव्हर झालेला चेंडू बघायचं, कव्हर करायला तिथं कोणी आहे गोलंदाज, आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आता शेवटचे 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. 6 चेंडू मध्ये 8 धावा. सहा चेंडू मध्ये 8 धावा. आता गोलंदाजी करण्यासाठी आले तर रणजित म्हात्रे. रणजित म्हात्रे तुम्हाला आता डोक्याचा विचार करून गोलंदाजी करावी लागणार आहे, कारण 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडू मला प्रत्येक चेंडू विचार करून टाकला, कारण धाबा करायचा ना फक्त 8. 6 चेंडू मध्ये 8 धावा. दोघेही फलंदाज चांगली पार्टनरशिप केलेली आहे. मिलिंदे 12 धावा काढून 12 चेंडू मध्ये 16 धावा काढून खेळतात आणि विनोद 6 चेंडू मध्ये 12 धावा काढून खेळतायत. दोघेही चांगले फलंदाज आहेत. बघायचं आता 6 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. 6 चेंडू 8 धावा. चला सामन्याला सुरुवात करा. फुलटा चेंडूचा फायदा उचललेला बघाय तिथं. 2 धावा तिथं. किती पंच? 2 धावा.
आता 5 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. पाच चेंडू मध्ये 6 धावा. हो, यावेळी जोरदार अपील आणि पंचाने ते अपील उचलून धरलेलं अजित मात्रे यांचं बोर्डवर गेलेलं आणि अशा प्रकारे विनोद LBWच्या रूपानं बाद झाला. एक धक्का बसलेला इथं. विनोद अप्रतिम चांगली खेळ केली आपल्या संघासाठी. त्या पाठी परत येतात. आता चेंडू शिल्लक आहे 4 आणि धावा पाहिजेत त्या. 4 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. चार चेंडू रंगतदार स्थितीमध्ये सामना. बघायचं काय होतं शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जातो की काय. चांगलं क्षेत्ररक्षण तितकी चांगली फेकी आली परंतु 2 धावा पूर्ण केलेल्या तिथं. आता 3 चेंडू मध्ये 4 धावांची गरज. 3 चेंडू 4 धावा. विकेटकडे लक्ष देऊया आपण. एकसर बी संघाच्या विकेट आहेत त्या 4 आणि दैसर संघाच्या विकेट आहेत त्या 3. टॉस विन झाला होता दैसर संघ. आणि त्या चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्या गोलंदाजीवर अप्रतिम चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. नक्कीच धाव वाचवलेली आहे. आता चेंडू शिल्लक आहेत 2 आणि धावा पाहिजे त्या 4. 2-4 असं समीकरण झालेलं आहे. दोन चेंडू 4 धावा. अजूनही सामना संपलेला नाहीये. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा पाहिजेत त्या 4. चला वेळ वाया घालू नका. हो, अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी. निर्धाव जातो चेंडू रणजित मात्रे आणि खरोखर कमाल केले. आता तुम्हाला 1 चेंडू शिल्लक आणि चौकार. कंपल्सरी 4 धावांची गरज आहे. 4 धावा नाहीयेत. उत्तम मात्र उत्तम 4 धावा नाहीयेत कारण एकसर बीच्या विकेट 4 आहेत. दैसरच्या विकेट 3 आहेत. या एका चेंडूमध्ये 3 धावा जरी केल्या तरी विकेटच्या बेनिफिटवर दैसर संघ जिंकू शकेल. क्लिअर करतोय. एकसर बीच्या विकेट 4 आहेत आणि दैसरच्या विकेट 3 आहेत. या चेंडूवर 3 धावा जरी आल्या तरी दैसर संघ जिंकू शकतोय. नक्कीच भरत राहत खरोखर जिंकायला 4 धावा पाहिजे पण तो विकेटचा बेनिफिट तुमच्याकडे आणि टॉसही तुम्ही जिंकलेला आहे म्हणजे दोन्ही बाजूने तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळतो. तुम्ही 3 धावा केल्या तरी सामना जिंकू शकता तुम्ही. बघूया आता शेवटचा चेंडू रणजित यांचा. चला वेळ वाया घालू नका प्लीज. शेवटचा चेंडू आणि 4 धावांची गरज आणि विकेटच्या आधारे 3 धावा करायच्या तुम्हाला. ओ वाईट चेंडू उजव्या बाजूच्या बाहेर आणि तो वाईटची नोंद झाली. अवांतर धाव झालेली आहे आणि इथं आणखी फेकी केलेली आहे. खरंच आलेला सामना हातात घालवलेला आहे. इथं डोकं नाहीये, डोक्याचा वापर केला नाही. तर आलेला सामना जिथं एकही धाव नव्हती तिथं 2 धावा बहाल केलेल्या आहे. तिथं
3 धावा इथं आलेल्या आहेत. 1+1 3 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा मी क्लिअर करतोय, एक चेंडू एका धावेची गरज. विकेट पुन्हा सांगतोय, एकसर बीच्या विकेट 4 आहेत, दहिसरच्या विकेट 3 आहेत. दहिसरनं टॉस जिंकली होती. क्लिअर विजयासाठी दहिसर संघाला एका धावेची गरज आहे. क्लिअर विजय हवा असेल तर 1 धाव हवी आहे आणि विकेटच्या बेनिफिटवर जिंकायचं असेल तर दहिसर संघ जिंकला आहे. विकेटच्या बेनिफिटवर दहिसर संघ जिंकला आहे, मात्र क्लिअर विजयासाठी एका धावेची गरज. एक चेंडू मध्ये 2 धावांची गरज. 1 धाव केली तरी तुम्ही सामना जिंकू शकता. 2 धावा पाहिजे. उरात होते दडदड लाली गालावर आली अनयात भरलंय वार ही कीर्तीची बाधा झाली. थँक्यू डीचे. वेल डन एक्सर बी. कारण जरी आपण पराभूत झाला तरी मात्र थोडीच तोड उत्तर आपण मैदानाच्या आतमध्ये दिलं दहिसर या संघाला. कारण आम्ही जरी हारलो तरी मात्र या शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत तुम्हाला मात्र विजयासाठी आम्ही झुंजावं लावलं. हे खूप महत्वाचं ठरलं. तर वेल डन